नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी आणखीन एक विषय तुमच्या पुढे घेऊन आली आहे। अगदी मी कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल माझा की लो कट ऑफ म्हणून मी अगदी उस्मानाबाद म्हणजे धाराशिवबद्दल पण तुम्हाला माहिती सांगितली होती आणि त्याचा कट ऑफ लो जात असतो त्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये सांगितलंच होतं। त्याच अनुषंगाने हा दुसरा पण व्हिडिओ मी अगदी व्हेरी लो कट ऑफ असलेला जळगावचं जे कॉलेज आहे आयुर्वेदिक कॉलेज गव्हर्नमेंटचं त्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये तुम्हाला मी माहिती सांगणार आहे आणि त्याचा कट ऑफ पण सांगणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता, मी ते काढलेलंच आहे की आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये डिटेल्स आणि कट ऑफ 2023चा मी पूर्ण अगदी ह्या गव्हर्नमेंट कॉलेजचं सांगणार आहे। तुम्ही ते पाहू शकता, अगदी नेम ऑफ कॉलेज आणि त्याचा कोड नंबर काढलेला आहे। तर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज चिंचोली डिस्ट्रिक्ट जळगाव, तर हे जळगाव जिल्ह्यामध्ये येणारं हे गाव आहे चिंचोली, तिथे हे कॉलेज आहे आणि कॉलेजचा कोड नंबर तुम्ही ते पाहू शकता 3182। तर हा कॉलेजचा कोड नंबर आहे। तर प्रत्येक कॉलेजचा कोड नंबर माहीत असणं खूप आवश्यक आहे। ओके, आणि नेक्स्ट तुम्ही पाहू शकता इथं ॲफिलेटेड असं काढलेलं आहे मी, म्हणजेच महाराष्ट्र हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी नाशिक ह्याच्याशी हे असणारं कॉलेज हे संलग्न असणारं कॉलेज आहे, तर अटॅच। ओके, आणि इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट ते कधी चालू झालेलं आहे तर हे फार जुनं नाही, 2019च हे कॉलेज आहे। तुम्ही ते पाहू शकता, काढलेलं आहे ह्याचं इस्टॅब्लिशमेंट 2019। आणि टोटल सीट्स इथला इंटेक थोडासा जास्त आहे इतर कॉलेजपेक्षा, 125 जे उस्मानाबादमध्ये कमी होतं पण ह्या कॉलेज जळगावला लो कट ऑफ जाणार आहे, पण तिथे पण इंटेक थोडा जास्त आहे, 125चा इंटेक आहे। आणि इथे दोन्हीप्रमाणे ॲडमिशन्स होतात, ऑल ओव्हर इंडिया कोठा म्हणजेच AIQ कोठा आणि महाराष्ट्र कोठा, त्या दोन्ही कोठ्यातून ॲडमिशन्स मिळून ह्याची संख्या टोटल 125 असा हा इथला इंटेक राहिलेला आहे। ओके, आणि इयरली फीस पण इथं थोडीशी इतर कॉलेजपेक्षा थोडीशी इथं जास्त आपल्याला पाहायला मिळते। तर इथं फीस तुम्ही पाहू शकता 59,297 रुपये ही प्रत्येक वर्षाला फीस आहे, पण 2024मध्ये थोडीफार वाढण्याची पण शक्यता आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या। आणि पुढे मी हा ॲड्रेस काढलेला आहे, तर हे ॲड्रेस तुम्ही ते पाहू शकता, श्री गुलाबराव देवकर इंजिनिअरिंग कॉलेज शिरसोली रोड जळगाव। म्हणजे मुलांना असं वाटत असेल की हे इंजिनिअरिंग कॉलेज कसं बोलतायत, पण हे इंजिनिअरिंग कॉलेजचंच असं नाव आहे आणि त्या कॅम्पसच्या आतमध्ये हे आयुर्वेदिक कॉलेज आहे, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज। त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या आतमध्ये मोठा कॅम्पस आहे आणि त्या कॅम्पसच्या आतमध्ये हे पण कॉलेज वसलेलं आहे। ओके, आणि पुढे तुम्ही अगदी डिटेल्समध्ये मी तुम्हाला आणखीन याच्या पुढे माहिती देते। तर ईमेल आणि इथला फोन नंबर पण ह्या कॉलेजचा मी तुम्हाला सांगते, तिथे पूर्ण अगदी ईमेल तुम्ही वेबसाईटवरती पाहू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता, आणि हे कॉलेजचा फोन नंबर पण इथं दिलेला आहे। त्याच्या पण काही तुम्हाला आणखीन अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कॉल करून या फोन नंबरवरती तुम्ही माहिती विचारू शकता। आणि 2023चा मी हा कट ऑफ काढलेला आहे जळगावचा, तर प्रत्येक कॅटेगरी वाईज मेल आणि फिमेल हे दोन्ही काढलेलं आहे। तर इथे व्हेरी लो कट ऑफ असं म्हणून हे नाव ओळखणारं जाणारं हे कॉलेज आहे। तर ओपन कॅटेगरीचा आपण 2023चा विचार करूया, तर पाहूया इथं मेलसाठी 483ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती आणि फिमेलला 487ला। ओके, आणि SC कॅटेगरीचा पाहू शकता 410ला सीट्स अलाउड झाली होती आणि फिमेलला 416, आणि ST कॅटेगरीला 307ला मेलला सीट्स अलाउड झाली होती आणि फिमेलला 319ला। तर आयुर्वेदिक कॉलेजला थोडा फिमेलचा थोडा कट ऑफ आपल्याला हाय गेलेला पाहायला मिळत आहे। आणि OBCचा पाहू शकता तुम्ही 479 आणि फिमेलचा 480। ओके, EWSचा तुम्ही इथे पाहू शकता 477 आणि फिमेलचा 480, आणि विजेचा पाहू शकता तुम्ही 452 आणि फिमेलचा 459। तर अगदी हे प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला मी आज दाखवत आहे। आणि पुढची हे तुम्ही इथे काढलेलं आहे मी NTB, तर मेलचा 441 म्हणजे 441ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती आणि फिमेलला 400 मार्कावरती झालेली होती। आणि NTCचं तुम्ही ते पाहू शकता 469ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली मेलला आणि फिमेलला 471ला विद्यार्थ्याला फिमेलला इथे सीट्स मिळाली होती। आणि NTD पण तुम्ही पाहू शकता 478ला मेलला सीट्स अलाउड झाली होती आणि फिमेलला 480ला। ओके, तर प्रत्येक तुम्ही ह्याच्यामध्ये मेल आणि कम्पेअर दोन्ही करून बघा, तर थोडंसं मेलपेक्षा फिमेलमध्ये थोडासा 4-5 मार्कांनी कट ऑफ इथं वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, आणखीन मी तुम्हाला सध्या बराच माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगतच आहे की आमचं काउन्सिलिंग चालू झालेलं आहे, पेड काउन्सिलिंग। ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी आमच्या थ्रू ॲडमिशन करायचं तुम्ही नक्कीच पेड काउन्सिलिंग घेऊन सहभाग घेऊ शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। मी माझा इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण डिटेल्स माहिती दिलेली आहे, फोन नंबर आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिलेला आहे। ज्या काही विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तुम्ही नक्कीच लिंकला क्लिक करून आमच्याशी ग्रुपशी कनेक्ट होऊ शकता।
आणि ज्या काही विद्यार्थ्यांना काही कारणास्तव पेपर अवघड गेला असेल आणि कमी मार्क येत असतील तर त्याही विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. अगदी प्रत्येक फील्डमध्ये MBBS, BMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी, वेटरनरी प्रत्येक फील्डमध्ये मी ॲडमिशन स्वतः करून देत असते. आणि प्रत्येक म्हणजे जवळजवळ कर्नाटकात, पाँडिचेरी आणि चेन्नई ह्या राज्यांमध्ये खूप कमी कट ऑफला ॲडमिशन्स पण होत असतात आणि कमी बजेटमध्ये पण होत असतात. ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी कमी बजेट आणि कमी कट ऑफनी जर ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता डिटेल्समध्ये आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके मित्रांनो, एवढाच मी निमित्तानं हा व्हिडिओ मी जळगाव कॉलेजचा आयुर्वेदिक घेऊन आले होते. तर ज्या काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून असे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ माझे सर्व पाहता येतील. तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.